ती अशी भीती सरकारला वाटते म्हणून ह्या सगळ्या नाही, निश्चितपणे, कारण की काँग्रेसनं हा मुद्दा लावून धरलेला आहे. वेगवेगळ्या माध्यमातून हा मुद्दा पुढे येतो आणि म्हणून हा मुद्द्याची तीव्रता वाढण्याआधीच हे मोडून काढायचं ही भूमिका सरकारची. काल आपण बघितलं डेहराडूनमध्ये छात्रों की गूंज कार्यक्रम असताना तिथंच एक मुद्दाम दुसरा कार्यक्रम फ्री ऑफ कॉस्ट ठेवण्यात आला. त्याचा परिणाम काही झाला नाही, परंतु वेगवेगळ्या माध्यमातून ही दिशा बदलायचा प्रयत्न होतोय. आमचं सरकारला म्हणणं एवढंच आहे की चूक झाली आहे, मान्य केलेली आहे, तुम्ही दुसऱ्यांदा परीक्षा घेतलेल्या, राजीनामा द्या, काय एवढा त्यात अडचण आहे. आणि निदान देशासमोर एक संदेश जाऊ दे, नव्या पिढीसमोर संदेश जाऊ दे की हा देशातली सत्ता ही सत्तेसाठी नाही आहे तर जनतेसाठी हे दाखवून द्यावं. यापूर्वी अशा पद्धतीची ज्यावेळी आंदोलनं झाली त्यावेळी अनेक नेते जायचे आणि हे आंदोलन आहे ते स्थगित करण्याचा प्रयत्न करायचे, चर्चा करायचे. विलासराव देशमुखांनी ज्यावेळी अण्णा हजारेंनी आंदोलन केलं होतं त्यावेळी अशी चर्चा केली. सरकारची भूमिका आंदोलन चिरडण्याची आहे. आंदोलन त्या ठिकाणी आंदोलनातून मार्ग काढायचा नाही ही भूमिका आहे. अण्णा हजारे झोपेतनं जागे झालेत का? कधी जाणार आहे? काय कल्पना आहे? नाही, मी त्यांच्यावर बोलण्यापेक्षा त्यांची प्रतिक्रिया घेणं गरजेचं आहे की देशामध्ये एकूण चाललेल्या वातावरणात त्यांची भूमिका काय आहे हे त्यांनी स्पष्ट करणं अभिप्रेत आहे. तृप्ती देसाईंनी ट्विट केले ज्यामध्ये शिक्षण विभागावर त्यांनी आरोप केलेले आहेत. मंत्र्यांचे वस जे त्यांचे नातेवाईक देखील आहेत ते वेगवेगळ्या परवानग्यासाठी लाखो रुपये मागतायत किंवा घेतायत आणि जर पैसे नसतील तर उभं सुद्धा करून घेत नाहीत. अशा पद्धतीची स्थिती शिक्षण विभागामध्ये दादा हे ओपन सिक्रेट आहे की ज्या पद्धतीनं TET परीक्षेचा घोटाळा त्या ठिकाणी झाला, TETची परीक्षा हे लोक या ठिकाणी घेऊ शकले नाहीत. शिक्षण विभागातल्या मान्यता ह्या कशा होतात, किती वजन टाकलं पाहिजे, त्याचं दरपत्रकच आता बाहेर निघाले, अशा अवस्था राज्याची या ठिकाणी.